हॅलो डिअर स्टुडंट्स, कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर बघा, काळजी घ्या स्वतःची. बरोबर? जर तुम्ही स्वतःची काळजी घेतलात तर घरच्यांची काळजी घेतल्यासारखंच आहे. तर लास्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज मधले एक्झाम्पल सुरू केलेले आहेत. बरोबर ना? म्हणजे लास्ट लेक्चरला काय झालं होतं, आपण सगळे जे काही कन्सेप्ट्स आहेत, सेट्स मधले जे काही कन्सेप्ट आपण बघितले, ते कन्सेप्ट आपण एकदा रिवाइज केले होते. बरोबर ना? म्हणजे सगळ्या डेफिनेशन्स असतील, जे काही ऑपरेशन्स आपण बघितलेलं आहे, सेट्सचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. त्यामुळं त्यावेळेस एक एक्झाम्पल आपण कव्हर पण केलेलं आहे. ज्यामध्ये आपण युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, बरोबर, हे ऑपरेशन्स आपण डिस्कस केलेले आहेत. तर आजही आपल्याला काय करायचं आहे बघा, आज आपल्याला 3 सेट्स दिलेले आहेत. ए, बी आणि सी हे 3 सेट्स आपल्याला दिलेले आहेत. आता हे 3 सेट्स कुठले आहेत बघा, तर हे 3 सेट्स म्हणजे दीज आर द सेट्स ऑफ लेटर्स इन द गिवन वर्ड कॉलेज, मॅरेज अँड लगेज. बरोबर ना? म्हणजे हे जे 3 वर्ड्स आहेत, या वर्ड्स मधले लेटर्स ए, बी आणि सी या सेट्स मध्ये रिस्पेक्टिव्हली येणार आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, तर त्यांचं हा जो रिझल्ट आहे, ए डिफरन्स बी युनियन सी इज इक्वल्स टू ए डिफरन्स बी इंटरसेक्शन ए डिफरन्स सी, हे आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं, व्हेरीफाय करायचं आहे. बरोबर ना? मग जाऊया, तर याची प्रूफ आपल्याला बघायचे. तर फॉर दॅट आपल्याला काय केलं पाहिजे, अगोदर ते जे सेट्स आहेत ते सेट्स आपल्याला रिप्रेझेंट केले पाहिजेत. बरोबर? युजिंग लिस्टिंग मेथड. बरोबर? आणि मग त्या प्रत्येकातले म्हणजे तुम्हाला ए, बी आणि सी मधले एलिमेंट्स माहित असतील, तर तुम्ही हे ऑपरेशन्स त्याच्यावरती इझिली ऑपरेट करू शकताय, इझिली अप्लाय करू शकताय. तर मग अप्लाय करूया. बघा, सुरुवातीला दिलेले जे सेट्स आहेत, गिवन म्हणतो मी, गिवन दिलेले सेट्स अगोदर आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. बघा, ए इज इक्वल्स टू व्हॉट इज ए? ए इज अ कलेक्शन ऑफ ऑल लेटर्स इन द वर्ड कॉलेज. आणि आता इथं आपल्याला माहित आहे ना, आपण जेव्हा एखादा सेट्स रिप्रेझेंट करतोय ना, बाळांनो लक्षात ठेवा, त्यावेळेस त्या वर्ड मधले जे काही लेटर्स आहेत, म्हणजे लेटर्स इन दॅट वर्ड जे काय असणार आहेत, बरोबर, जे काही लेटर्स असतील, जे काही अल्फाबेट्स असणार आहेत, तर ते रिपीट होऊ द्यायचं नाहीये. लक्षात घ्या. कारण आपल्याला माहित आहे, सेट्सच्या रिप्रेझेंटेशन मध्ये एलिमेंट्स कुठलाच रिपीट होत नाहीये. बरोबर? तर मग इथेही तुम्हाला तेच करायचं आहे. बघा, मग ए मध्ये काय येणार आहे? ए सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड कॉलेज. तर सी येईल, ओ एल, एल एल डबल आहे. बरोबर? त्याच्यानंतर ई येणार आणि जी. बरोबर? कारण ई परत रिपीट आहे. रिपिटेशन इज नॉट अलाउड इन अ सेट. म्हणजे सेट ए मध्ये कोणते एलिमेंट्स आले बघा, सी ओ एल ई जी. दीज आर द एलिमेंट्स ऑफ सेट ए. बरोबर? आता मग सेट बी मध्ये बघा, बी या सेट मध्ये कोणते एलिमेंट्स येतील? सेट बी कंटेन्स विच एलिमेंट्स? दीज आर द लेटर्स इन द वर्ड मॅरेज. मॅरेज या वर्ड मधले लेटर्स तुम्हाला बी या एलिमेंट्सचे म्हणजे बी या सेटचे काय असणार आहेत? एलिमेंट्स असणार आहेत. बरोबर? तर घेऊया मग. बघा, बी मध्ये कोणते एलिमेंट्स येणार आहेत? एस, एम, ए, आर मधला एक आर, नंतर आय, ए नाही येणार, नंतर जी आणि नंतर काय आलं? ई. बघा, लक्षात आलं का? एम, ए, आर, आय, जी, ई, दीज आर द एलिमेंट्स इन द सेट बी. आणि आता शेवटचा सेट आहे सी. बघा, सी मध्ये कोणते एलिमेंट्स येणार आहेत? येस, लेटर्स इन द वर्ड लगेज. बरोबर? त्या लगेज मधले जे काय लेटर्स आहेत, ते लेटर्स तुमचे कुठे येणार आहेत? सी या सेटचे एलिमेंट्स आहेत. बरोबर ना? तर घेऊया मग. बघा काय येतं इथं, त्याचे एलिमेंट्स काय येणार आहेत? एल, यू, त्याच्यानंतर जी, त्याच्या पुढं ए, जी परत येणार नाही आणि ई. लक्षात आलं का? बघा, एल यू डबल जी ए जी ई. म्हणजे आपल्या समोर आता तीनही सेट्स समोर आहेत तुमच्या. बरोबर? आणि आता या तीनही सेट्स वरती तुम्हाला हे दिलेले ऑपरेशन्स काय करायचे? ऑपरेट करायचे आहेत. लक्षात घ्या. तर मग करूया ऑपरेट. काय काय होतं बघा आता या ठिकाणी. येस, पहिल्याला आपल्याला काय केलं पाहिजे? बी युनियन सी, आणि मग त्याचं ए डिफरन्स बी युनियन सी, दॅट इज एलएचएस. आणि नेक्स्ट ए डिफरन्स बी आणि ए डिफरन्स सी ही तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आता तुम्हाला माहिती आहे ना,
दोन सेट्सचा डिफरन्स घेत असताना काय होतं बघा, जर मी म्हटलं ए डिफरन्स बी, तर त्यावेळेस काय होतं, इलेमेंट्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए मध्ये असणारे पण बी मध्ये नसणारे सगळे एलिमेंट्स कुठे येतात, ए डिफरन्स बी मध्ये येतात. तसं जर मी म्हटलं बी डिफरन्स सी म्हटलं किंवा ए डिफरन्स सी असं जर म्हटलं, तर एलिमेंट्स इन ए विच आर नॉट इन सी, म्हणजे ए मध्ये असणारे पण सी मध्ये नसणारे असे एलिमेंट्स तुमचे कुठे येणार आहेत, ए डिफरन्स सी मध्ये येणार आहेत. बरोबर. तर बघा सर्वांना हे लक्षात आलं असेल. तर आता आपण इथे जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स ऑपरेट करूया. म्हणजे काय होतं बघा आता, येस, फर्स्ट इज बी युनियन सी. We want to find the value of B union C. Yes, union means all elements. Repetition of elements is not allowed. म्हणजे एलिमेंट्स कुठलाच रिपीट होऊ द्यायचा नाहीये. मात्र तुम्हाला बी आणि सी या दोन्हीतले सगळे एलिमेंट्स घ्यायचे, लक्षात घ्या. तर घेऊया मग ते एलिमेंट्स. काय येतं बघा, बी युनियन सी. बी आणि सी चं युनियन जर घेतलं तर मी एम ए आर आय जी ई, त्याच्यानंतर बघा एल येणार, यू येणार, जी आहे, ए आहे, ई आहे, झालं. म्हणजेच एवढेच एलिमेंट्स येणार बी युनियन सी मध्ये. बघा जीई आलेला आहे, जीई इथं रिपीट आहे, ए पण आहे, एकदाच घेतलेलं आपण, बरोबर, एम ए आर आय जी ई, आणि त्याच्यानंतर राहिलेले कोणते, एल यू. कळतं का बघा सर्वांना. आणि मग आता हे झालं बी युनियन सी. आता याच्या पुढे काय करायचं आपल्याला, यस, डायरेक्ट आपण ते सगळे सेट्स घेऊया. ए डिफरन्स बी. आता व्हाट इज ए डिफरन्स बी, ए डिफरन्स बी मीन्स एलिमेंट्स इन ए बट नॉट इन बी, म्हणजे ए मध्ये असणारे पण बी मध्ये नसणारे एलिमेंट्स कुठे येतात, ए डिफरन्स बी मध्ये येतात, लक्षात घ्या. तर घेऊया मग ती एलिमेंट्स. काय येतात बघा, ए डिफरन्स बी मध्ये ए मध्ये असणारे पण बी मध्ये नसणारे एलिमेंट्स कोणते कोणते आहेत बघा, यस, सी जो बी मध्ये नाहीये, त्याच्यानंतर ओ ए मध्ये आहे पण बी मध्ये नाहीये, त्याच्यानंतर एल येतं, यस, ए मध्ये आहे पण बी मध्ये नाहीये, बरोबर, त्याच्यानंतर ई आहे, जी आहे, झालं. म्हणजेच ए डिफरन्स बी काय येणार आहे बघा, सी ओ एल. त्याच्यानंतर ए डिफरन्स सी पण घेऊया ना. ए डिफरन्स सी म्हणजेच एलिमेंट्स इन ए बट नॉट इन सी, बरोबर, ए मध्ये असणारे पण सी मध्ये नसणारे एलिमेंट्स तुम्हाला कुठे घ्यायचे, ए डिफरन्स सी मध्ये घ्यायचे, लक्षात घ्या. तर घेऊया मग ते एलिमेंट्स काय येणार बघा, ए डिफरन्स सी belongs to A but not in C. That first element is C again. बरोबर, ए आणि सी चा डिफरन्स घेतोय आपण. ओ आहे का इथं, नाही, एल आहे, ई आहे, जी आहे का, आहे. म्हणजेच याच्यात फक्त दोनच एलिमेंट्स येतील, सी आणि ओ. कळतं, झालं. बघा बी युनियन सी घेतलं, ए डिफरन्स बी घेतला, ए डिफरन्स सी घेतलं. आता फक्त आपल्याला काय करायचं, कन्सिडर एलएचएस. consider left hand side. Now what is LHS? LHS काय येणार बघा, LHS is equals to what, A difference B union C, बरोबर ना. A difference B union C म्हणजे elements in set A but not in B union C. B union C पण आपण काढलेला आहे. तर मला सांगा A मध्ये पण B union C मध्ये नाही असे कोणते एलिमेंट्स येतील. तर जर तुम्ही बघितलात तर बघा ए मध्ये सी दिसतोय, बी युनियन सी मध्ये तो सी कुठंच नाहीये, म्हणजे सी हा एक एलिमेंट आला. त्याच्यानंतर ओ बी युनियन सी मध्ये कुठं आहे का, तर कुठंच नाहीये, ओ आला, बरोबर. देन नेक्स्ट एल बी युनियन सी मध्ये दिसतोय, ई बी युनियन सी मध्ये दिसतोय, जी बी युनियन सी मध्ये दिसतोय. म्हणजे मला सांगा धिस इज द एलएचएस. काय एलएचएस बघा, ए डिफरन्स बी युनियन सी किती आलेलं आहे, सी आणि ओ हे दोनच एलिमेंट्स त्याच्यात आलेले आहेत, बरोबर. आणि मग आता पुढचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करूया बघा, येस, नाव कन्सिडर आरएचएस. कन्सिडर राईट हँड साइड. आता आरएचएस मध्ये काय काय येणार आहे बघा, राईट हँड साइड काय आहे, दिस इज ए डिफरन्स बी इंटरसेक्शन ए डिफरन्स सी. ए डिफरन्स बी इंटरसेक्शन ए डिफरन्स सी. आता आपण ए डिफरन्स बी पण काढलेला आहे, ए डिफरन्स सी पण काढलेला आहे, आणि या दोन्हीचं तुम्हाला काय करायचं आहे, इंटरसेक्शन घ्यायचं आहे.
इन इंटरसेक्शन वी टेक ओनली कॉमन एलिमेंट्स. बरोबर आहे. तर बघा मग ए डिफरन्स बी, ए डिफरन्स सी यांच्यामध्ये कॉमन काय दिसतं तुम्हाला? एस सी आहे कॉमन, ओ आहे कॉमन, एल नाही, दोनच एलिमेंट्स आहेत ए डिफरन्स सी मध्ये. आणि ए डिफरन्स बी मध्ये तीन एलिमेंट्स आहेत सी ओ एल. तर दोन्हीचं इंटरसेक्शन घ्याल तर तुम्हाला काय येणार आहे? सी आणि ओ, याला मी म्हणतो नंबर 2. आणि मला सांगा मग फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 काय येतं? LHS इक्वल्स टू व्हॉट? RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड. आणि त्यावरून आपण काय म्हणू शकतो मग? यस, ए डिफरन्स यस बी युनियन सी is equals to A difference B intersection A difference C. Hence we got the result. बरोबर. म्हणजे या पद्धतीनं आपण काय केलं बघा, एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. व्यवस्थित लक्षात येतं का बघा सर्वांना? म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे, काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकताय. बरोबर. तर लक्षात आलं का बघा सर्वांना? याच पद्धतीनं आपण पुढचे एक्झाम्पल बघूया लगेच. जाऊया आता सेकंड एक्झाम्पल कडे. बरोबर. आता काय बघा सेकंड एक्झाम्पल, तुम्हाला ए बी आणि सी हे तीन सेट्स दिलेले आहेत. बरोबर ना? ते तीन सेट्स दिलेले आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला युनिव्हर्सल सेट पण दिलेला आहे. बघा लक्षात घ्या, जेव्हा युनिव्हर्सल सेट दिलेला असेल ना, तेव्हा लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्लिमेंट्सचं एखादं एक्झाम्पल असू शकतं. जेव्हा सेट्स आणि युनिव्हर्सल सेट दिलेला असेल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचे की त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट, आता आपल्याला माहित आहे ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय? कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज द कलेक्शन ऑफ ऑल एलिमेंट्स बिलॉंग्स टू यू, युनिव्हर्सल सेट बट नॉट बिलॉंग्स टू ए. त्याला आपण काय म्हणतोय? ए कॉम्प्लिमेंट म्हणतोय. म्हणजे ज्या सेट्सचा तुम्हाला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे, बरोबर ना, तुम्ही काय करताय बघा, युनिव्हर्सल सेट मधले सगळे एलिमेंट्स घेता पण त्या सेट मधले एलिमेंट्स तुम्ही घेत नाही. बरोबर. त्याला आपण काय म्हणतोय? ए कॉम्प्लिमेंट असं म्हणतोय. बरोबर. तर मग इथं तुम्हाला काय करायचंय बघा, ए दिलेला आहे, बी सी आणि युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हे एकूण 10 रिझल्ट्स, घाबरू नका, या 10 रिझल्ट्स मधले काही रिझल्ट्स आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. बाकीचे रिझल्ट्स तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकताय. काही अडचण नाहीये. बरोबर. यातले काही रिझल्ट्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. तर मग एक एक एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे. 10 एक्झाम्पल्स आहेत. यातले आता मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. बघा इथं तुम्हाला ए बी आणि सी हे तीन सेट्स दिलेले आहेत. युनिव्हर्सल सेट पण दिलेला आहे. आपल्याला माहित आहे युनिव्हर्सल सेट हा आपण एक्स नी किंवा यू नी, कॅपिटल यू नी आपण तो डिनोट करतोय. त्यामुळे लक्षात घ्या हा एक्स म्हणजे सुद्धा काय? दिस इज ऑल्सो युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजेच काय? जे सेट्स आपण कन्सिडर करतोय, the sets which we consider here, these all sets are subsets of one set and that set is nothing but universal set. याला आपण काय म्हणतोय? युनिव्हर्सल सेट असं म्हणतोय. लक्षात घ्या. बरोबर ना? तर मग इथं काय होतं बघा, इथं तुम्हाला ए बी सी दिलेला आहे. पहिला जो रिझल्ट आहे, पहिले दोन रिझल्ट, हे जे दोन रिझल्ट आहेत ना बाळांनो, यांना आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतोय. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. लक्षात येतं का बघा? दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी. बरोबर. तर त्याच्यानंतर जे नेक्स्ट जो रिझल्ट दिलेला आहे थर्ड आणि फोर्थ, बघा तिसरा आणि चौथा, दिस इज व्हॉट? आठवतं का बघा? ए युनियन बी चा डॅश, ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश आणि ए इंटरसेक्शन बी चा डॅश, ए डॅश युनियन बी डॅश. याला आपण काय म्हणतोय? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. बरोबर. दिस इज अ डी मॉर्गन्स लॉ. बरोबर. आणि त्याच्यानंतर इथं जे आहे ए इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी डॅश आणि बी इज इक्वल्स टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी. दिस इज अ कॅन्सलेशन लॉ. बरोबर ना? म्हणजे हा काय होतं इथं बघा, ए इंटरसेक्शन बी आहे, ए इंटरसेक्शन बी डॅश आहे, बी बी डॅश कॅन्सल होऊन तुम्हाला काय मिळतं? फक्त ए मिळतं. त्याच्यानंतर खालचे हे जे रिझल्ट आहे, नेक्स्ट रिझल्ट जो आहे तो युनियन, हे तुम्हाला इंटरसेक्शन आणि डिफरन्स, त्या दोन सेट्सचा डिफरन्स यांच्या युनियनच्या फॉर्म मध्ये आपल्याला युनियनच कन्वर्ट करायचा आहे.
नंतर नेक्स्ट जो आहे दॅट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह ऑफ इंटरसेक्शन ओव्हर सिमेट्रिक डिफरन्स. आता आपल्याला माहित आहे सिमेट्रिक डिफरन्स म्हणजेच काय. समजा ए सिमेट्रिक डिफरन्स बी म्हणजे काय, ए डिफरन्स बी युनियन बी डिफरन्स ए. म्हणजे ए आणि बी चा डिफरन्स आणि बी आणि ए चा डिफरन्स तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यांचं युनियन तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याला आपण सिमेट्रिक डिफरन्सची प्रॉपर्टी. आणि नेक्स्ट जे आहे ती 9th आणि 10th एक्झाम्पल्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑन कार्डिनॅलिटी ऑफ सेट्स, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट सेट. बरोबर, त्याच्याशी रिलेटेड ही एक्झाम्पल्स आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, यातली काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला म्हटलेलं आहे, यातली काही एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आणि रिमेनिंग एकसारखी एक्झाम्पल्स जे आहे ती तुम्ही होमवर्कला घेऊ शकताय. बरोबर, तर जाऊया यातला पहिला कन्सेप्ट. बघा इथं आपण ते जे डायरेक्ट ऑपरेशन्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. बरोबर, जितकं शक्य आहे तेवढे ऑपरेशन्स आपण घेऊया. बघा इथं आता काय काय इंटरसेक्शन आहे, युनियन आहे, युनियन आहे. बरोबर, तर काय करूया, सुरुवातीला नंबर 1 म्हणतो मी, फर्स्ट एक्झाम्पल यातला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर, थोडस वरती घेतो, जागा पुरली पाहिजे. फर्स्ट बघा याच्यात काय दिलेलं आहे, बी इंटरसेक्शन सी. आता इथं ए बी सी हे सेट्स परत घ्यायचं नाहीये, कारण ए बी सी युनिव्हर्सल सेट सगळा तुमच्या समोर आहे. मी काय ते पुसणार नाहीये, त्याचा यूज करून तुम्हाला फक्त इथं ऑपरेशन्स ऑपरेट करायचे बस. तर मला सांगा बी इंटरसेक्शन सी म्हणजे बी आणि सी च जर मी इंटरसेक्शन घेतलं, बी इंटरसेक्शन सी, तर सांगा मला बी आणि सी दोन सेट्स तुमच्या समोर आहे. बी आणि सी मध्ये कॉमन काय येतं बघा, विच इज द कॉमन फॅक्टर इन बी अँड सी. यस, तर बघा 3 नाहीये, 4 येईल, नंतर 5 आहे आणि त्याच्यानंतर 6. दिस इज द बी इंटरसेक्शन सी, 4 5 आणि 6. बरोबर, त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय लागेल बघा, ए युनियन बी लागणार आहे. ए युनियन बी आपल्याला काढावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर ए युनियन सी पण आपल्याला काढावं लागणार आहे. बरोबर ना, तर बघा मग ए युनियन बी म्हणजे ए आणि बी चं आपल्याला काय करायचं आहे, युनियन घ्यायचं आहे. युनियन म्हणजे ऑल एलिमेंट्स, फक्त रिपीट कुठला एलिमेंट होऊ द्यायचा नाहीये. तर बघा मग ए आणि बी चं युनियन जर घेतलं तर काय येणार सांगा मला, 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर, 1 2 3 4 5 6 आणि त्याच्यानंतर ए युनियन सी, ए आणि सी चं युनियन जर घेतलं तर 1 2 3 4 7 आणि 8. कळतो का बघा, ए आणि सी चं युनियन घेतलं, 1 2 3 4 5 6 7 8 आलं ए युनियन सी. बरोबर ना, आणि मग आता आपल्याला LHS कन्सिडर करूया, त्याचबरोबर RHS पण कन्सिडर करूया. पहिला एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतोय, कन्सिडर लेफ्ट हँड साइड LHS. सो व्हॉट इज LHS? LHS is equals to A union B intersection C. म्हणजे काय करायचं बघा, आता बी इंटरसेक्शन सी आपण काढलेलं आहे आणि मग इथं आपल्याला काय करायचं आहे, ए च याच्या बरोबर बी इंटरसेक्शन सी बरोबर काय करायचं आहे, युनियन घ्यायचं आहे. आता युनियन म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, लक्षात घ्या ही जी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आहे, ही या दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी आपण व्हेरीफाय केलेल्या आहेत त्यावेळेस. बघा म्हणजे मी तुम्हाला युजिंग व्हेन डायग्राम ते एक्सप्लेन केलं होतं. बरोबर ना, म्हणजे तुम्ही हे जे रिझल्ट्स आहेत, आता इथे तुम्हाला पर्टिक्युलर सेट्स दिलेत त्यामुळे आपण त्या सेट्सचा यूज करतोय, पण तुम्ही हे रिझल्ट्स युजिंग व्हेन डायग्राम व्हेरीफाय करू शकताय किंवा युजिंग व्हेन डायग्राम तुम्ही हे रिझल्ट्स प्रूव्ह करू शकताय. बरोबर, यातलं मी काय करतोय बघा, फर्स्ट रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. फर्स्ट रिझल्ट, सेकंड रिझल्ट तुम्हाला होमवर्कला असेल. सेकंड रिझल्ट दॅट इज अ होमवर्क फॉर यू. बरोबर, तुमच्यासाठी तो होमवर्कला असेल. तर बघा मग इथं आता काय करूया, ए युनियन बी इंटरसेक्शन सी. बी इंटरसेक्शन सी त्याचं ए बरोबर आपल्याला युनियन घ्यायचं आहे. तर त्याच्यात कुठले एलिमेंट्स येतील बघा, ए मधले एलिमेंट सगळे येणार 1 2 3 4 आणि 4 आहे, 5 आणि 6. याला मी नंबर 1 म्हणतोय. बघा लक्षात राहा, दिस इज LHS. याला नंबर 1 म्हणूया. बरोबर, आता थोडस पुढे जाऊया. काय बघा, यस नाव कन्सिडर RHS. कन्सिडर राईट हँड साइड. आता राईट हँड साइडला जर आपण गेलं तर काय बघा, राईट हँड साइड इज इक्वल्स टू, यस व्हॉट इज RHS, ए युनियन बी इंटरसेक्शन काय येतं बघा, ए युनियन सी.
बरोबर ना, ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी, बरोबर ना. मग सांगा मला आता या ठिकाणी काय होणार आहे. ए युनियन बी पण समोर आहे, ए युनियन सी पण तुमच्या समोर आहे, आणि यांचं तुम्हाला काय करायचं आहे, इंटरसेक्शन घ्यायचं आहे. आता तुम्हाला माहित आहे ना, इंटरसेक्शन म्हणजे वी टेक ओनली कॉमन एलिमेंट्स. इंटरसेक्शन मध्ये आपण काय करतोय, फक्त कॉमन एलिमेंट्सच घेतोय. तर बघा मग इथं यस, ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी, काय येतील एलिमेंट्स, 1 2 आहे, 3 4 5 6, बरोबर ना, नंबर 2. बघा ना इथं तुम्हाला दिलेले आहेत ना, या दोन मधलं तुम्हाला काय करायचं, या दोन सेटचं तुम्हाला इंटरसेक्शन घ्यायचं आहे. आता मग इंटरसेक्शन मध्ये बघा 1 आहे, इथं पण आहे, 2 दिसतोय, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, झालं ना. हे कॉमन एलिमेंट्स येतील त्यांच्यामधले, बरोबर ना. आणि मग कॉमन एलिमेंट्स तुम्ही इथे घेतला, त्याला म्हटलं 2, आणि मग मला सांगा मग फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 काय येतं बघा, यस, LHS इक्वल्स टू RHS, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू राईट हँड साइड, म्हणजेच काय आलं बघा, यस, ए युनियन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. अलग लक्षात बघा, म्हणजे हे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी या ठिकाणी आपण व्हेरीफाय केलेली आहे. ए युनियन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल्स टू ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी. लक्षात आलं का बघा, म्हणजे या पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. लक्षात घ्या, जसं आपण पहिली डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी प्रूव्ह केली, ए म्हणजे युनियनचं डिस्ट्रीब्युशन ओव्हर इंटरसेक्शन, तर तुम्हाला सेकंड एक्झाम्पल जे आहे त्याच्यात काय करायचं आहे, इंटरसेक्शनचं डिस्ट्रीब्युशन ओव्हर युनियन तुम्हाला करायचं आहे, बरोबर ना. तर सेकंड एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला सांगतो मी सेकंड मध्ये काय काय करायचं आहे ते मी अगोदर सांगतो तुम्हाला. बघा, बी युनियन सी घ्या, बरोबर, अगोदर बी युनियन सी घ्या, त्याचं ए बरोबर इंटरसेक्शन घ्या, नंतर ए इंटरसेक्शन बी घ्या, ए इंटरसेक्शन सी घ्या, आणि त्यांचं युनियन घ्या. LHS RHS सेम येते का नाही ते तुम्ही बघू शकता, बरोबर ना. तर आता हे झालं एक्झाम्पल, म्हणजे पहिलं एक्झाम्पल झालं. सेकंड तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. आता मग आपल्याला काय करायचंय बघा, थोडंसं पुढच्या एक्झाम्पल कडे जायचंय. थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल म्हणजेच काय आहे, थर्ड आणि फोर्थ दीज आर द डी मॉर्गन्स लॉ, बरोबर, युनियनचा कॉम्प्लिमेंट आणि इंटरसेक्शनचं कॉम्प्लिमेंट, दॅट्स डी मॉर्गन्स लॉ. तोही आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला कॉम्प्लिमेंट आले की आपल्याला युनिव्हर्सल सेटचा उपयोग करावा लागणार आहे, बरोबर ना. कारण कॉम्प्लिमेंट आपण डिफाईनच कसं करतो बघा ना, कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, इट इज अ कलेक्शन ऑफ एलिमेंट्स इन यू युनिव्हर्सल सेट बट नॉट इन ए, बरोबर, त्याला आपण काय म्हणतोय, कॉम्प्लिमेंट. तर जाऊया मग थर्ड एक्झाम्पल कडे. बघा, थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड मध्ये काय आहे, सुरुवातीला आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं बघा, ए युनियन बी, म्हणजे ए आणि बी चं युनियन तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा मग ए आणि बी तुमच्या समोर आहे, म्हणजे यांचं जर युनियन केलं तर 1 2 3 4 5 आणि 6, दिस इज ए युनियन बी, बरोबर ना. आणि आता त्याच्यानंतर आणखी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं बघा, ए कॉम्प्लिमेंट, बरोबर, ए कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि त्याच्यानंतर बी कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. मग आपण LHS आणि RHS कडे जाऊया. आता मग मला सांगा, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, एलिमेंट्स बिलॉंग्स टू यू बट नॉट बिलॉंग्स टू ए, म्हणजे युनिव्हर्सल सेट मधले पण त्या ए मधले नाहीत, बरोबर. मग इथं काय होईल बघा, ए कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, व्हॉट इज द ए कॉम्प्लिमेंट, एलिमेंट्स बिलॉंग्स टू यू मीन्स एक्स बट नॉट बिलॉंग्स टू ए, काय बघा 1 2 3 4 सोडून काय येणार, 5 6 7 8 9 आणि 10, धिस इज ए कॉम्प्लिमेंट, याला आपण ए कॉम्प्लिमेंट म्हणूया. तसंच बी कॉम्प्लिमेंट काय येणार, बिलॉंग्स टू बी चे सोडून, जे जे बी मध्ये आहेत ते सोडून तुम्हाला कुठले घ्यायचे, एक्स मधले, तर त्याच्यात कुठले एलिमेंट्स येतील बघा, 1 2 3 4 5 6 गेलं, नंतर 7 8 9 आणि 10. लक्षात आलं का बघा, हा झाला ए कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट, आणि त्याचबरोबर आपण ए युनियन बी पण घेतलेला आहे. तर मग आता इथं काय करूया, कन्सिडर LHS. इथं सुद्धा तुम्हाला तीच प्रोसिजर अप्लाय करायची आहे, जी व्हेरीफाय करायची एक्झाम्पल्स आहेत ना बाळांनो, त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. एक तुम्हाला LHS कन्सिडर करायची, LHS सिम्प्लिफाय करा,
त्याच्यानंतर RHS कडे जा, RHS सिम्प्लिफाय करा आणि LHS आणि RHS दोन्ही सेम येतात का बघायचं आहे. बरोबर. तर बघा मग इथं आता LHS काय येणार आहे? व्हॉट इज LHS? यस, लेफ्ट हँड साइड इज इक्वल्स टू यस A युनियन B चा कॉम्प्लिमेंट. म्हणजे इथं आता तुम्हाला काय करायचं आहे? A युनियन B चा डॅश, A युनियन B चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? एलिमेंट्स बिलॉंग्स टू X बट नॉट बिलॉंग्स टू A युनियन B. इथे एलिमेंट्स कुठले असले पाहिजेत? युनिव्हर्सल सेट मधले, पण युनिव्हर्सल सेट मधले नको. बरोबर ना? मग मला सांगा A युनियन B चा कॉम्प्लिमेंट काय येणार? व्हॉट इज द A युनियन B कॉम्प्लिमेंट? 1 2 3 4 5 6 सोडा आणि मग पुढचे काय येणार बघा 7 8 9 आणि 10. याला मी नंबर 1 म्हणतोय. दिस इज LHS. बरोबर ना? 7 8 9 10 A युनियन B चा डॅश. आणि आता कन्सिडर RHS, कन्सिडर राईट हँड साइड. आता मग RHS साठी काय बघा, राईट हँड साइड साठी काय आहे? RHS इज इक्वल्स टू यस A डॅश इंटरसेक्शन B डॅश. म्हणजे A डॅश आणि B डॅश आपण इथं काढलेलं आहे. तर A डॅश आणि B डॅश त्यांचं आपल्याला काय करायचं आहे? इंटरसेक्शन घ्यायचं आहे. वी वॉन्ट टू टेक इंटरसेक्शन ऑफ A डॅश अँड B डॅश. बरोबर. तर मग मला सांगा A dash intersection B dash means only common elements in A dash and B dash. What are the common elements? Yes, सांगा मला. A dash B dash 7 7 आहे, कारण 5 6 नाहीये, 8 आहे, 9 आहे, 10 आहे. 7 8 9 आणि 10 याला नंबर 2 म्हणा. 7 8 9 10. आणि मग इथं आपण काय म्हणू शकतोय? फ्रॉम 1 and 2 yes left hand side is equals to राईट हँड साइड. LHS इक्वल्स टू RHS. आणि याच्यावर आपण काय म्हणू शकतोय मग? यस, A युनियन B चा डॅश इज इक्वल्स टू A डॅश इंटरसेक्शन B डॅश. याला बाळांनो आपण डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतोय. म्हणजे तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ सर्वांना व्यवस्थित लक्षात आला का बघा. डी मॉर्गन्स लॉ याचा अर्थ काय? A युनियन B चा डॅश इज इक्वल्स टू A डॅश इंटरसेक्शन B डॅश. बरोबर. जसं आपण थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी प्रूव्ह केलं, त्याच पद्धतीने तुम्हाला फोर्थ एक्झाम्पल जे आहे ते पुन्हा तुम्हाला होमवर्कला आहे बाळांनो. फोर्थ एक्झाम्पल दॅट इज अ होमवर्क फॉर यू. तुमच्यासाठी ते एक्झाम्पल होमवर्कला आहे. काय करायचं बघा? A इंटरसेक्शन B चा डॅश इज इक्वल्स टू व्हॉट? A डॅश युनियन B डॅश. बरोबर. म्हणजे इंटरसेक्शनचा डॅश म्हणजेच काय आला? A डॅश युनियन B डॅश. म्हणजे तुम्ही काय करा, इथं तुम्हाला A इंटरसेक्शन B घ्यायचं आहे. इंटरसेक्शन घेतलं त्याचं तुम्हाला कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. म्हणजे एलिमेंट्स बिलॉंग्स टू X बट नॉट बिलॉंग्स टू इंटरसेक्शन ऑफ A अँड B. ती तुमची LHS झाली. आणि नंतर काय करा तुम्ही? A डॅश युनियन B डॅश. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ A आणि कॉम्प्लिमेंट ऑफ B त्यांचं तुम्हाला युनियन घ्यायचं आहे. त्याला तुम्ही 2 म्हणा आणि फ्रॉम 1 अँड 2 LHS इक्वल्स टू काय ते? RHS. तर बघा कॉम्प्लिमेंट्स म्हणजे डी मॉर्गन्स लॉ व्यवस्थित लक्षात आलं का बघा. हा जो लॉ आहे तो खूप महत्वाचा आहे बरं का. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह साठी डी मॉर्गन्स लॉ इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तो लॉ तुम्हाला माहित असला पाहिजे. बरोबर. तर मग मला सांगा सर्वांना फोर्थ पर्यंतचे एक्झाम्पल्स लक्षात आलेत का बघा. त्याच्यानंतर आपण आता फिफ्थ एक्झाम्पल कडे जाऊया आणि मग सिक्स्थ एक्झाम्पल तुम्हाला त्याच पद्धतीनं होमवर्कला असेल. बरोबर. तर आपण आता फिफ्थ एक्झाम्पल बघूया. येस, जाऊया आता फिफ्थ एक्झाम्पल कडे. आता फिफ्थ एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर तुमच्या लक्षात येईल A इज इक्वल्स टू A इंटरसेक्शन B, A इंटरसेक्शन B डॅश. आणि सिक्स्थ काय बघा? B इज इक्वल्स टू A इंटरसेक्शन B युनियन A डॅश इंटरसेक्शन B. बरोबर. तर ही दोन एक्झाम्पल्स आहेत, एकसारखी गणित आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे? LHS A आहे, LHS काय आपल्याला सॉल्व्ह करायची नाहीये. आपल्याला फक्त RHS सॉल्व्ह करायचे आहे आणि RHS सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला A's येतं का बघायचंय, सेट A येतो का चेक करायचं. इथं पण RHS सॉल्व्ह केल्यानंतर सेट B येतो का हे तुम्हाला चेक करायचं आहे. बरोबर. तर बघा मग इथं काय करायचं आहे फिफ्थ एक्झाम्पल साठी. इथं मात्र तुम्हाला कन्सिडर RHS म्हणजे RHS कडून जायचं आहे. लक्षात घ्या. मी तर अगोदर RHS चे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स अगोदर आपण घेऊया म्हणजे सर्वांना लक्षात येईल. काय काय बघा सुरुवातीला यस A इंटरसेक्शन B तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे.
ए इंटरसेक्शन बी म्हणजेच ए आणि बी मधले फक्त कॉमन एलिमेंट्स काय येतात सांगा. ए इंटरसेक्शन बी दॅट इज अ 3 आणि 4. 3 आणि 4 फक्त 3 आणि 4 ए इंटरसेक्शन बी बरोबर. आता त्याच्यानंतर ए इंटरसेक्शन बी झालं, नंतर तुम्हाला बी डॅश कॅल्क्युलेट केलं पाहिजे, कॉम्प्लिमेंट ऑफ बी बरोबर ना. आता बी चा कॉम्प्लिमेंट काय येतो बघा. व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ बी. बिलॉंग्स टू एक्स बट नॉट बिलॉंग्स टू बी. म्हणजेच काय 3 4 5 6 सोडून म्हणजे 1 2 येणार, नंतर 7 8 9 आणि 10 बरोबर ना. दिस इज अ बी डॅश बरोबर. आता मग तुम्हाला काय करायचंय बघा, आपण आरएचएस कन्सिडर करतोय बरं का. म्हणजे ए इंटरसेक्शन बी झालं, नंतर ए इंटरसेक्शन बी डॅश बरोबर ना. आता ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजे ए आणि बी डॅश मध्ये काय कॉमन दिसतं तुम्हाला. ए इंटरसेक्शन बी डॅश मीन्स यस बी ए तुमच्या समोर आहे 1 2 3 4 इथं 1 2 आहे बरोबर. म्हणजेच काय येणार 1 2. कळतं का बघा सर्वांना. काय केलं ए आणि बी डॅश मध्ये काय कॉमन आहे ते एलिमेंट्स आपण या ठिकाणी घेतले अँड दॅट कॉमन एलिमेंट्स आर 1 2 झालं. आता ए इंटरसेक्शन बी डॅश मिळालं. आता मग आपण कन्सिडर आरएचएस म्हणूया. कन्सिडर राईट हँड साइड. नाउ व्हॉट इज आरएचएस. आरएचएस काय बघा. यस ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी युनियन काय येतं बघा. ए इंटरसेक्शन बी डॅश. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी डॅश म्हणजेच इथं काय येणार आहे बघा. यस ए इंटरसेक्शन बी तुमच्या समोर आहे, ए इंटरसेक्शन बी डॅश पण तुमच्या समोर आहे. यांचं आपल्याला युनियन घ्यायचं आहे. युनियन म्हणजेच काय वी टेक ऑल द एलिमेंट्स. फक्त रिपीट कुठला एलिमेंट होऊ द्यायचा नाही. तर बघा ए इंटरसेक्शन बी 3 4 आहे, ए इंटरसेक्शन बी डॅश 1 2 आहे म्हणजे 1 2 3 आणि 4. आणि उघडा डोळे बघा नीट मला सांगा 1 2 3 4 म्हणजेच हा सेट काय आहे. ए म्हणजेच काय लेफ्ट हँड साइड. काय काय केलं लक्षात आलं का बघा. सुरुवातीला ए इंटरसेक्शन बी घेतला, नंतर बी डॅश काढला, ए इंटरसेक्शन बी डॅश घेतलं बरोबर. आणि मग आपण आरएचएस कन्सिडर केली आणि आरएचएस सॉल्व्ह करत गेलो. आपल्याला काय मिळाला लेफ्ट हँड साइड मिळालेली आहे. इथं कारण लेफ्ट हँड साइड जे आहे तो सिंगल सेट आहे ए. तसंच 6th एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी आणि यांचं युनियन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे सेट बी मिळणार आहे. बघा 6 पर्यंत अप टू 6 म्हणजे हे जे 6th एक्झाम्पल आहे ते तुम्ही काय करा होमवर्कला घ्या. टेक फॉर होमवर्क बरोबर ना. आता हे 6th एक्झाम्पल झालं बरोबर ना. आता याच्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. कारण व्हिडिओची लेंथ जरासं वाढते त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे आपण काय करूया 6 पर्यंतचे एक्झाम्पल झालेले आहेत बरोबर. आता याच्या पुढचे जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. इथं आपण थांबतोय. तर सगळ्यांनी काय करा जर जमलंच तर पुढचे पण एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करू शकताय. जस्ट ट्राय टू सॉल्व. काही अवघड नाहीये. तुम्हाला युनियन इंटरसेक्शन डिफरन्स सिमेट्रिक डिफरन्स कॉम्प्लिमेंट ही जर ऑपरेशन लक्षात आली असतील तर ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकताय. तर 6 पर्यंत एक्झाम्पल झालेले आहेत. 6वं तुम्हाला होमवर्कला दिलेलं आहे बरोबर. तर राहिलेले एक्झाम्पल्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. नाउ हिअर वी स्टॉप. ओके थँक्यू.